जात आहे. अमित वाडकर असतील, नंतर बलद हे संघ आहे, चांगले खेळाडू आहे त्या संघामध्ये. अमित वाडकरांच्या नेतृत्वात खेळणारा हा संघ. रोहित वाडकर स्वतः संघ मालक आहेत, चिखली गावचा सुपुत्र आहे, कार्यकर्ते आहेत, समाजसेवक आहेत, यांच्या मालकीचा संघ आहे. आणि त्यांच्या ऑपोजिट आज कृष्णामाई 11 येतोय. आणि काय आपल्या गावचे रमेश चोरट जे कोंडवली ते मुंबई आपल्या सर्वांसाठी जे सेवा उपलब्ध करून दिले मुंबईला जाण्यासाठी किंवा मुंबईवरून येण्यासाठी, कोंडवली गावचे सुपुत्र आहेत मित्रांनो. एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे असे कोंडवली गावचे सुपुत्र रमेश दादा चोरट यांच्या मालकीचा संघ कृष्णामाई 11. आणि या संघाचा विचार केला ना मित्रांनो, तो हा संघ देखील तुल्यबळ आहे. या आपल्या WPLचा विचार केला ना मित्रांनो, तो 8ही संघ तुल्यबळ आहेत. कारण आपल्या या पश्चिम भागामध्ये 101 फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, क्रिकेटरांचा भरणा मित्रांनो या पश्चिम भागामध्ये. आणि या पश्चिम भागाच्या नावाची मानाची स्पर्धा WPL पार पडते मित्रांनो. आपल्या समोर क्रिकेटची मेजवानी, क्रिकेटची पंढरी म्हणून पाहिलं जातं वाई पश्चिम भागाला. आणि त्यांचं क्रिकेट मित्रांनो येस आमचे स्कोरर सांगता येतात ज्ञानदादा की धडाधड विकेट सोडल्या आणि सामना गमावला. थोडंसं थांबायचं होतं, विचार विनिमय करायचा होता, परंतु ज्या प्रकारे पहिल्या षटकाची सुरुवात झाली ना, मला ते सागर मिस्त्री यांच्या आनंद केला विकेटचा. आणि तदनंतर मात्र तिथून कंबरडं मोडलं गेलं संघाचं. या दोन्ही संघाचा 12वा खेळाडू मित्रांनो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. रोहित वाडकरचा कौशिक दादा 12वा खेळाडू अतिरिक्त आमच्यापर्यंत आला आहे. आणि कृष्णामाई 11 देखील आमच्यापर्यंत पोहोचले, त्यांचा अतिरिक्त खेळाडू. धन्यवाद. वैभव वाडकर बोरगाव गावचा एक अष्टपैलू खेळाडू, एक ऑलराऊंडर, स्फोटक फलंदाज. आणि नॉन स्ट्राईकला असेल तर परतवडी गावचा सुपुत्र अजय विनायक सर्वांचे स्कोरर असतील आमच्या समवेत जोडले गेलेत. सर्व खेळाडूंना जाणतात ते म्हणून त्यांच्यासोबत आहेत. अजय आणि वैभव मित्रांनो ही जोडी देखील घातक पडू शकते. बोरगाव गावचा एक अष्टपैलू खेळाडू, एका साईडला स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला परतवडी गावचा अष्टपैलू खेळाडू अजय मित्रांनो यांच्या नावातच सर्व काही आहे. आणि आता बॉलिंग रडारवरती प्लॅटफॉर्म जीवन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. चला यानंतर मित्रांनो ना मराठा फायटर आणि सन स्पोर्ट्स अजून नियोजन करायचं आहे. गनिमी कावा काय करायचं असेल, आखायचं असेल तर आपण आखायचं आहे. यानंतर आपली लगेच मॅच खेळवली जाईल, लढाई सुरुवात होईल त्या लढाईला. इथे काय होत आहे, जाळं विणलं गेलंय, जाळं फेकलं गेलंय मित्रांनो ग्रामीण धमाका क्रिकेटचा. आणि काय सुरेख असं आयोजन आहे YouTube लाईन वरती स्पर्धा साध्या समुद्र पार आपण पाहू शकता. चला पहिला चेंडू श्री गणेशायनमा होत आहे. हा चेंडू पडला, चेंडूने बॉडीचा वेध घेतला, परतून दिल्ली डोक्याच्या वरून चाललेले. इथे मात्र काय होत आहे, सुरेख फटका सजवला वैभवाने. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, सोपा असा चौकार आलाय. सीमा रेषेला आग लावणारा फटका, कमळगड एंडला आग लावणारा नेत्रदीपक चौकार आलाय त्याच्या बॅट मधून. आणि धावांचा श्री गणेशायनमा एक चौकाराने आलाय. आता मात्र चांगली बॅट गवसले, घरून जवळजवळ हा बॅटर सेट होऊन आलाय. इथे मात्र दुसरा चेंडू प्रगतीपथावरती. सुरेख फटका सजवला, ऑफ स्टिकच्या दिशेला होता चेंडू. इथे चेंडू हवेत उभा. इथे काय होतं, चिंटू 3 क्षेत्ररक्षक. आणि मला वाटतं चेंडूवरती नजर ठेवायची होती, चेंडूवरती नजर शेवटपर्यंत ठेवायची होती. नशिबाचा कौल ऑपोजिट पडला. इथे मात्र झेल सुटलाय, जीवन दान मिळालं मित्रांनो. आणि आपण कहर पाहिलाय, ज्या बॅटरला जीवदान मिळतं ना मित्रांनो क्रिकेटमध्ये मॅच मध्ये, तदनंतर तो बॅटर आपले रंग उधळतो. आपण पाहिलं क्रिकेटच्या पूर्ण इतिहासामध्ये, क्रिकेटच्या मॅचेस मध्ये ज्याचा कॅच सुटला ना मित्रांनो ज्या बॅटरचा, तदनंतर त्या बॅटरने आपले रंग उधळलेत, जीवनदान मिळालं गेलं वैभवाला. चेंडू पडल्यानंतर बॉडीवरती आला चेंडू, ऑफसाईडचा चेंडू होता, लेगला खेळायचा मानस होता, फटका सजवला होता, परंतु सुरेख असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय जीवन. सहा चेंडू, सॉरी किती धावा, 3 चेंडू आणि 6 धावा या फलकावरती. परत एकदा जीवन निघाला बॉलिंग ट्रॅक वरती. काय सुरेख परत एकदा फटका सजवलाय,
एक कणकणीत चौकार. डीजे वाला कुठे गेला असेल तो लवकर या मित्रांनो. मॅच मध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळते. आम्हाला तुमची साथ हवी आहे. सुमधुर संगीतांची साथ हवी आहे. क्रिकेट रसिक मायबापाला मित्रांनो, ज्या प्रकारचा खेळ चाललाय ना मैदानाच्या आतमध्ये, नक्कीच डोळ्याचे पान फोडणारे फटके मित्रांनो डोळ्याच्या बॅट मधून येत आहेत. आग ओळखतो जवळजवळ 4चा पाडा बोलला जातोय. इथे कुठेतरी रोहित 11ला मित्रांनो प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. डावफेच करावे लागतील मित्रांनो. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये हल्ला चढवलाय ना, हल्ला बोल झालाय ना मित्रांनो, 4चा पाडा बोलण्याची सुरुवात केली. 2 चौकार आले तर वैभवच्या बॅटमधून कणकणीत. हा सन्मान दिला मित्रांनो. सुर्राय कसा फटका. ऑफ साईडला प्लेसमेंट पहा. काय लाजवाब देखना सन्मान मित्रांनो. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती फटके खेळायची गरज नसते आणि तुम्ही खेळू देखील शकत नाहीये. येणाऱ्या चेंडूला सन्मान देखील द्यायचा असतो. ही एक मोठ्या खेळाडूची मित्रांनो पहिचान आहे आणि तोच खेळ वैभवचा. सन्मान दिला. चौकार आल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला आला. आता मात्र एक शेवटचा चेंडू असेल आणि का तो खेळण्यासाठी अजयला स्ट्राईक वरती चान्स मिळाला. जीवनाचा शेवटचा चेंडू मित्रांनो. काय सुरेख फटका. देखना फटका. सुपर असा मित्रांनो. दाद द्यावी लागेल. महाबळेश्वर आपला टेबल केट्स पॉईंटच्या दिशेला केट्स पॉईंट एंडला फटका खेळलाय. काय अफलातून नेत्र दीपक फटका मित्रांनो. हे दोघे बॅट्समन आहेत ना, जवळजवळ सकाळी घरून नाश्ता करून निघाले त्यावेळेस जणू काही सेट होऊन निघालेत. मुंबईवरून फॉर्म जो होता तो कंटिन्यू करत होता. एक सुरेख फटका मित्रांनो. अजय याचा परतवडी गावचा सुपुत्र. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की मित्रांनो आपल्या गावचं क्रिकेट आणि काय तुम्हाला सर्वांना हवंसं वाटणारं क्रिकेट. प्रत्येक ठिकाणी मित्रांनो आपण जात असतो. आपल्या 11च्या पाठी चान्स मिळाला नाही तरी आपण त्यांची पाठराखीण करत असतो. तहान भूक कशाचीही पर्वा नसते आणि क्रिकेटचा मात्र खेळ पाहत असतो, खेळत असतो. दाद द्यावी लागेल तुम्हाला सर्व क्रिकेट रसिक मायबापाला. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी प्रेक्षक आहेत ना, हे केंद्रबिंदू असतो मित्रांनो. क्रिकेटचा प्रेक्षक म्हणजे केंद्रबिंदू. क्रिकेटमध्ये प्रेक्षक असतील ना तर मॅचला मजा असते. आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये 11 खेळ दाखवतात ना, त्यांना तो खेळ दाखवण्यासाठी मजा येत असते मित्रांनो. म्हणूनसाठी तुम्हाला क्रिकेट रसिकांचे देखील या WPLच्या माध्यमातून हार्दिक असे आभार मित्रांनो. या 2 दिवसीय स्पर्धा ही मेजवानी आपल्या समोर असणार आहे. क्रिकेटचा आस्वाद मित्रांनो आज ठाकला वाई पश्चिम भागामध्ये JSS स्टेडियमवरती. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महाकुंभ मित्रांनो तुमच्या समोर YouTube लाईव्ह आहे. स्पोर्ट्स वन माध्यमाच्या ऑनलाईन वाहिनीतून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकता. मोबाईल मध्ये आहेत आमच्या. 1 मिनिट. अमित वाडकर कर्णधारांनी स्वतः कर्णधार आहेत. स्वतः जबाबदारी घेतली दुसऱ्या षटकाची. हल्ला चढवलाय. चेंडू हवेत उभा आणि ते मात्र काय होतंय. अमित दादाच्या पहिल्या चेंडूवरती हादरा बसतोय वैभवच्या स्वरूपात मित्रांनो. पहिला विकेटचा पतंग विजया. मित्रांनो पकडणं खूप कठीण असतं. कॅचेस विन बॅचेस क्रिकेटचं सूत्र.
था तो वही मच्छर है जो अपन उस दिन सो रहा था तो अपन को काट जीवन वही है उस दिन अपन क्या जीवन बोला था विकेट कीपर कोण अगर जागते हुए इंसान को काटेगा तो थँक यू विजय थँक यू भूषण मित्रांनो काय सुरेख मित्रांनो झेल घेतले अशा परत जाऊन कॅचेस घेणे विरुद्ध दिशेला मित्रांनो खूप कठीण असतं आणि भूषणचा झेल पहा मित्रांनो एक सुरेख रोहित 11चा हा पट्ट्या आहे वस्ताद आहे आणि चेंडूवरती नजर ठेवली शेवटपर्यंत इथे मात्र अमित दादाला यश येत आहे 2 विकेटचं पतन होत आहे सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आहा आता मात्र इथे थोडीशी ताकद लावायचा माणूस होता फ्रस्ट्रेशन होता मला वाटते ऋषी आहे ऋषिकेश आहे बलकवडीवरून बिलॉंग करणारा खेळाडू नेतृत्व करतोय कृष्णा 11चा कृष्णमाई 11 17 धावा धाव फलकावरती काय झालं इथे होतंय विकेटचं पतन आणि अमित दादा पूर्णतः हावी झालाय खांद्यावरती जबाबदारी होती आणि जबाबदारी कशी पार पाडायची असते याचा एक प्रत्यय आपल्या समोर 3 जबरदस्त मोठे मासे गाल लावलेत इथे परत एकदा भीम मार्डीला उडलोय इथे मात्र काय होत आहे दंडित करण्यात येत आहे क्रिकेट नियम क्रमांक 22चं उल्लंघन झालंय दंडित केलं अमित दादाला 3 विकेटचं पतन झालं 3 विकेट घेतल्यानंतर मित्रांनो बॉडी लेवल आणि कॉन्फिडन्स जो असतो ना तुमचा तो खूप हाय असतोय इथे मात्र त्याच्यामध्ये एक वाईट येतोय चेंडू आणि एक खराब चेंडूचा इशारा अवांतर धावसंख्येत एक वाढवते धावा होत आहेत 8 धावा मात्र डान्सिंग ग्राउंड विकेट फटका सजवलाय देख दो फटका कमल गडवेन लागला मला फटका येतोय मित्रांनो डीजे गर्लफ्रेंड असेल सर्वांना चकवा देऊन क्रिकेट पाहायला आणि क्रिकेट खेळायला मित्र सर्वजण येत असतात आणि ते क्रिकेट आहे इथे मात्र काय होतंय चेंडू पडल्यानंतर थोडासा मिस टाइम होत आहे आणि चेंडू सुरक्षित लेग साईडला फील्ड करण्यात येतोय फाईन लेगला या आधी आपण एक ब्लास्ट पाहिला तर धावसंख्या होते 25 इथे मात्र अमित दादांनी अटक केली पुण्यात नाही ते या जेसीसी स्टेडियम वरती अटक केली आणि कृष्णामाई 11 संघातील 3 खेळाडू 3 मासे गाल लावण्यात यश आलंय आता मात्र काय दत्ता जाधव पर्तुगालवरून बिलॉंग करणारा खेळाडू इथे थोडासा प्रेशर दिसतंय फ्रस्ट्रेशन दिसतंय मित्रांनो सूर गवसावा लागेल 3 विकेटचं पतन झालंय आणि इथे आता सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन चाललंय रोहित वाडकर संघाचा 11 संघाचा विचार केला तर 101 तुर्रम खान मित्रांनो या ताफ्यामध्ये ईट का जवाब पत्तर से दत्ता जाधव चेंडू थोडासा पडला आपटल्यानंतर इथे मात्र खराब चेंडू दंडित केला जात आहे पंचांचे हात झाले समांतर आणि परत एकदा धावा आल्या त्यानंतर 26 धावा फलकावरती इथे मात्र धावा आल्या तर मित्रांनो तुम्हाला थांबायचं विकेट वरती थांबायचं आहे थोडंसं वेट आणि वॉच करायचं आहे अजून देखील एक ओव्हर आहे मित्रांनो मारण्यासाठी दोन्ही बॅटरने ओळखायचं आहे आता मात्र सन्मान दिलाय चेंडू ढकलला गेलाय ऑफसाईडच्या दिशेला इथे मात्र मिसफिल्ड होते थोडासा नैसर्गिक अडथळा आणि मला वाटतं 44 चा खेळाडू आहे इथे काय चोरटी धाव दत्ता जाधव चोरटा क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे
चोरटा क्रिकेट यांच्या मार्फत होत असतं कायम. गावाकडून खेळताना देखील पाहिलंय आपण सर्वांनी. हा एक 40+ खेळाडू आहे आणि कायम आपल्या संघासाठी देखील मित्रांनो अशा प्रकारच्या चोरट्या धावा करताना आपण त्यांना पाहिलंय. पॉइंटला चेंडू खेळण्यात आला आणि चौथ्या धावा 2 काढण्यात आल्या मित्रांनो. 29 धावा ऑन स्कोर कार्ड. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय संकेत. आहा हा काय सुरेख वेगवान गोलंदाज मित्रांनो. वेगावरती स्वार होऊन चालला हा गोलंदाज. संकेत नावाचा विचार केला तर हा देखील पश्चिम महाराष्ट्र लीग स्पर्धेमध्ये गाजलेला हा खेळाडू. एक ऑलराऊंडर भूमिकेमधला हा खेळाडू. काल या मैदानावरती फायनल झाली. जेसीसी गावची स्पर्धा होती. दह्याट गावची स्पर्धा होती. उपविजेता संघ रनर म्हणून राहिलाय बोरगाव आणि या स्पर्धेचा बहुमान वैगाव विलवन या संघाने पटकावला. या ट्रॉफीवरती वैगाव संघाने नाव कोरलं. दसवडी तर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि चेंडू हवेत उभा राहिलाय. सुरक्षित हा यष्टीरक्षकाचे आणि परत एकदा विकेटचं पतन होत आहे डीजे. आणि पहिलवानच आहे खरोखर डेंजर. प्रमोद म्हणून दसवडी गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. कोणी एक सुरेख फटका खेळला. फटका सजवला गेलाय मित्रांनो. डेंजर घेऊन फटका खेळला गेला. दुसरीचा अटेम्प्ट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण. स्क्वेअर लेगला फटका खेळला गेला. डेंजर मित्रांनो मयूर फंसे याच्याकडून डेंजरसाठी प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. बक्षिसांची आता आशीबाजी या स्पर्धेवर नक्कीच होणार मित्रांनो. त्यात काही दुमत नाही, त्यात काही शंका नाहीये. हे दडपण जर परतवून लावायचं असेल ना तर हल्ल्यावरती प्रति हल्ला करावा लागेल. वार करावाच लागेल मित्रांनो. कारण विकेटचं ज्या प्रकारे पतन झालंय ना. हमीद दादांच्या ओव्हरमध्ये 3 विकेट आल्या. तदनंतर मात्र संकेत देखील हावी झालाय. 1 विकेट संकेतने देखील प्राप्त केले. म्हणजे कुठेतरी संघ बॅकफुटला ढकलला गेलाय. इथे मात्र धाव्या जमावे लागतील मित्रांनो. या ग्राउंडवरती आपण पाहिलं या आधी देखील मॅच मध्ये 50 धावा देखील इथे सेफ नाहीयेत मित्रांनो. कारण ही अशी 360 डिग्रीची मैदानं पाहिली यांचा विचार केला ना तर नवी मुंबईमध्ये आपण सर्व खेळत असतो, पाहत असतो. घनसोलीचं मैदान असेल 40+. तदनंतर आपलं सर्वांचं लाडकं आवडतं मैदान असेल कोपरखरण्याचं भूमिपुत्रा. ही मैदानं देखील मित्रांनो ना 360 मध्ये आणि तुमच्या सर्वांसाठी ही पर्वणी असते. जीवन बॉलर कोण आहे? विजय. संघाचा वैयक्तिक चौथा आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन आलाय तो विजयला सामोरा जाऊ तो दत्ता थोडासा अनुभवाचा भंडार असणारा मातब्बर खेळाडू आहे. इथे मात्र धावा अव्वंतर धावेत एकने भर पडते आणि धाव फलकावरती जाऊया. धावा होत आहेत 32. 4 विकेटच्या पतनानंतर 32 धावा धाव फलकावरती. एक सुरेख असा फलंदाज आणि गोलंदाज. फलंदाजा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू आहे. सरपंच आहेत परतवडी गावचे मित्रांनो स्वतः आणि काय विनोदी क्रिकेट यांच्या मार्फत खेळलं जातं ना. चेंडू पहा काय सुरेख मित्रांनो. यंगस्टर आहेत ना जे नवोदित खेळाडू यांच्यासाठी मित्रांनो हा चेंडू पाण्यासारखा होता. आणि ही स्पर्धा चेंडूच नव्हे तर ही स्पर्धा देखील मित्रांनो त्यांच्यासाठी एक अनुभवाची स्पर्धा असणार आहे. त्याच्यासाठी अनुभव असणार आहे मित्रांनो. सर्व आयोजन कमिटी वाई पश्चिम भाग आपल्या सर्वांसाठी ही लीग घेऊन आले. तर तुमच्या आमच्या आवडीची लीग आहे. स्पर्धा मानाची आहे. इथे मात्र काय होत आहे? चेंडू आलाय रडार मध्ये. इथे मात्र चांगल्या प्रकारचा फील्ड केला जातोय. जीवन याच्याकडून प्रयत्नाची पराकाष्ठा होते. जीवन याचा सुरेख थ्रो मित्रांनो. चित्याच्या चपळाईने चेंडू कलेक्ट केला आणि स्पीड बघा चेंडूचा.
आणि नक्कीच चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. इथे मात्र धावसंख्येला अंकुश लावण्यात येत आहे, कारण चौकार षटकार थांबलो ना मित्रांनो की आपल्या धावसंख्येला ऑटोमॅटिक लगाम लागत असते. प्रत्येक संघाला वाटत असतं माझा संघ जिंकावा. मित्रांनो, आपल्या गावाच्या नावाची संघाची जर्सी ज्यावेळेस आपण प्रदान करतो त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा संचारलेली असते. इथे मात्र पहा काय होत आहे. सुरेख असा चेंडू, सुरेख फटका सजवला होता आणि तिथे मात्र चेंडूने टक्का दिलाय. नशिबाचा कौल विरुद्ध पडलाय. रोहित वाडकर 11 संघाचा हा खेळाडू मित्रांनो, आणि हातातून चेंडू धरणीला दान झालाय, जीवनदान आलंय. या चेंडूवरती मला वाटतंय किती धावा. कसं मधुर संगीत आणि डीजेची मेजवानी मित्रांनो, या आमच्या कॉमेंट्रीला एक बहारदार अशी साथ मिळते. चावळ मैदानाच्या आतमध्ये इथे काय होत आहे, सन्मान दिलाय मित्रांनो. परत एकदा गलीमध्ये फील्ड होते, एकाच धावीवर समाधान मानावं लागेल. काय सुरेख असा झेल सुटला होता गलीमध्ये, त्यानंतर एसटी उद्ध्वस्त केली होती. रनआउटच्या स्वरूपात परत एकदा रोहित वाडकर 11 संघ कृष्णाबाई 11 संघाला एका पाठोपाठ एक हादरे देत गेलाय आणि मॅच पूर्णपणे पकडून ठेवले. लगाम लावले, धाव अंकुश लावलाय धावांवरती. लास्ट चेंडू प्रगती पथावर. काय गोलंदाज आहे विजय, छोटा गोलंदाज आणि छोटे छोटे गोलंदाज आणि फलंदाज मित्रांनो, मी मगाशी पण देखील सांगितलं हे ना घातक ठरत असतात क्रिकेटमध्ये. बॅट्समन असतील, गोलंदाज असतील. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते मराठा फायटर वर्सेस तेजदीप 11. इथे मात्र काय होत आहे, चेंडू हवेत उभा राहतोय, प्रयत्न केले गेले जात आहेत. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र सेफ झोन मध्ये सुरक्षित ठिकाणी पोहोचतात दोन्ही बॅटर, आणि इथे मात्र तिसरीचा प्रयत्न नाही आणि धाव फलकावरती जाऊया. धाव होत आहेत त्या 39.
40 धावा जिंकण्यासाठी मित्रांनो या 40 धावांचं आव्हान पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाचारण होतोय जीवन आणि का अमित सर एक बलाढ्य अशा फलंदाज आहेत. या फलंदाजांना मित्रांनो तुम्हाला यांचा विचार करावा लागेल, गनिमी कावा करावा लागेल, कारण की या फलंदाजांपैकी एक जरी फलंदाज कोणी जर विकेट घेतलं ना तुम्ही तरी कृष्णामाई 11 संघ कमबॅक करेल. आणि इथे मात्र विजयश्री केसून आणण्यासाठी आता पाहूया काय होत आहे. कृष्णामाई 11 रमेश दादांच्या मालकीचा संघ आहे. रोहित दादा वाडकर नाही पाण्याची सोय करायची आहे, थोडस पाण्याची सोय करायची कॉम्बॉक्स मध्ये. या 40 धावांचं आव्हान जड करण्यासाठी पहिलं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आता आला इथं वैभव. एक सुरेख असं अष्टपैलू व्यक्तिमत्व ऑलराऊंडर खेळाडू आहे. काय बॅट बोलते मित्रांनो, काल देखील फायनल होती इथे आणि वैभव हल्ला करत होता, चांगले फटके खेळत होता मित्रांनो. त्यानंतर अपयश आलं, थोडीशी विकेट प्राप्त झाली आणि एक उपविजेता म्हणून घोषित झाला. या चषकावरती नाव कोरलं गेलं. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या बोरगावच्या खेळाडूंनी आणि त्यातीलच एक वैभव हा खेळाडू. इथे मात्र अमित दादा असेल स्ट्राईकला, जीवन असेल नॉन स्ट्राईकला. मॅचला होते सुरुवात. 40 धावांचं आव्हान. सुरेख असा फटका खेळवलाय, फटका खेळला गेला आणि का क्षेत्ररक्षक हेरला गेला एक साईडला मित्रांनो. एकाच धावेवरती मात्र सिगनिशा 0 ना माफ करा थांबलाय अमित दादा. धाव आली असती परंतु धाव काढली नाहीये मित्रांनो. त्याच्यावरती पहा किती कॉन्फिडन्स आहे मित्रांनो. नाहीतर क्रिकेटमध्ये ना कोणी जिम्मेदारी उचलायला तयार नसतं, आपली बाजू मित्रांनो प्रत्येक जण झटकत असतो. इथे मात्र पहा काय होतंय, काय घडतंय. स्लोवर पद्धतीचं डिलिव्हरी मित्रांनो डिलिव्हर झाली वैभवकडून आणि अमित दादा 2 चेंडू अजून देखील स्ट्राईकला उभा आहे मित्रांनो. यश प्राप्त झाले आतापर्यंत वैभवला. वैभव हवी की अमित दादा हवी. एक साईडला असेल तो कृष्णमाई 11 आणि एक साईडला असेल तो रोहित वाडकर 11. कोण कोणावरती पडेल भारी, कोण या मॅच मध्ये मारेल बाजी, कोण असेल या मंचावरती सरपंच बडा पंच. काय सूर्य फटका मित्रांनो, नेत्रदीपक फटका. एक जबरदस्त असा प्रहार येतोय मॅप प्रोव्हेंट कडून. सीमा रेषेला आग लावणारा चौकार येतोय डीजे. ट्रॅक वरती चौथा चेंडू घेऊन अमित दादासाठी पोरात एकदा डान्सिंग ग्राउंड ऑफ विकेट. चेंडू हवेत उभा, ओंकार चेंडू खाली. इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. ओंकारचे सुरक्षित हात डीजे सम्राट. मान्य आहे मला, सुपर असं सुमधुर संगीत आणि तुम्ही काय आज ऐकणार नाहीत, उद्या पण ऐकणार नाहीत माहित आहे मला. इथे मात्र काय होत आहे, लॉंग ऑफ वरून ओंकार वाडकर वैगाव गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. रोहित दादा वाडकर संकेत ना, बॅट्समनचं नाव सांगायचं आमच्यापर्यंत. अजित आलाय. अमित दादाची जागा भरून काढायची आहे. अमित दादा सारखा खेळ करून दाखवावा लागेल, कारण की लॉंग ऑफ वरून ओंकार नावाचा चिता आला आणि अमित वाडकरला जेरबंद केलं गेला. इथे काय होत आहे, सुरेख गोलंदाजी. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, ऑफ स्पीकर डिस्ट्रॉय झालाय मित्रांनो. बॅक टू बॅक दुसरा फटका आणि काय सुरेख मित्रांनो गोलंदाजी. एक वेगावरती स्वार होऊन चाललेला गोलंदाज फर्निचर जवळ जवळ निस्तनाभूत केलाय. आणि इथे अमित दादाच्या फाटू चलमय हॅट्रिक वरती आहे स्वतः वैभव वाडकर. या WPL ची या लीग ची येईल का हॅट्रिक पाहायला लागेल. येणारा चेंडू हॅट्रिक चेंडू असेल. एक सुरेख मेजवानी या गोलंदाजासाठी.
कृष्णा माईचा वस्ताद आहे. कृष्णा माई येलेवनचा पट्ट्या 2 विकेट पडल्यात अमित दादा नंतर परत एकदा. काय सुरेख गोलंदाजी मित्रांनो. हॅट्रिक साठी चेंडू हृदयाचा ठोका संघ मालकांचा नक्कीच चुकला असणार आहे. रोहित दादा वाडकर यांच्या हृदयाचा ठोका काळजाचा ठोका चुकला असणार आहे. दुसऱ्या विकेटचं पतन झालं अमित दादा नंतर तो चलमय आया. म्हणजे काय चेंडू हवेत उभा राहिला ओंकार झेपवला मिड ऑफला चेल पकडला गेला. तदनंतर नवीन फल्ला झाला आणि परत एकदा यष्ट उद्ध्वस्त करण्यात यश येत आहे. आता मात्र पंकज दादा तेजदीप 11 वर्सेस मराठा फायटर यानंतर लगेच आपली मॅच होईल. आपण यायचं आहे उजव्या बाजूला कॉम्बॉक्सच्या. इथे मात्र लॉलीपॉप डिलिव्हरी डोक्याच्या वरून चेंडू गेलाय. हॅट्रिक चेंडू होता कुठेतरी वळवला ना मित्रांनो. यार्क डिलिव्हरी किंवा फुलटॉस डिलिव्हरी असते ना तर या चेंडूवरती काहीतरी झालं असतं. चेंडू पडल्यानंतर उसळी मारली आणि इथे मात्र आता एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यश आपलं नक्कीच प्रकाश दादा धनावडे दर्शन धनावडेंचे पिताश्री आहेत यांच्या शुभ हस्ते नाही आला कॉईन इथे. या स्पर्धेत नाणेफेकचा कौल केला जाईल. दह्याडगावचे सुपुत्र आहेत त्यांचे सुपुत्र दर्शन धनावडे एक नवोदित एक स्टार खेळाडू दह्याडगावचा उदयोन्मुख खेळाडू. ज्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय पश्चिम विभाग क्रिकेट असेल किंवा दह्याडगावचा लीड नेतृत्व असेल या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. चला नाणेफेकीचा कौल केला जाईल. मराठा फायटर वर्सेस तेजदीप 11. तेजदीप 11चा विचार केला तर पहिल्या पराभवाची चव त्यांना लागलेली आहे. मिळाली पहिल्या पराभवाची चव आणि इथे मात्र टॉस का बॉस मध्ये प्रकाश दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि तेजदीप 11 ऑन द टॉस अँड चूज टू सांगायचा निर्णय आपला. इथे काय होत आहे काय घडतंय जाऊ मैदानाच्या आतमध्ये विकेटचा होतो पट्टा फाईन लेगला सुरक्षित अशी असताना आणि पट्टे दाखल देखील गोष्ट आता डीजे या तुला बियाला गोळाला खालती खाली गोळी मंजुळी मानव Rohan. लगेचच एका नौक्या खेळाडूची देखील विकेट पडली आणि पंकज गेला. त्यानंतर पंकज दादा गेले. त्यानंतर आता एका माग एक हादरे झटके बसला. सोडला एका फटका खेळलाय नेत्रदीपक फटका. संकेत मित्रांनो जरी विकेटचं पतन झालं असेल ना इथे तरी संकेत नावाचं वादळ अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत संकेत तळ ठोकून मैदानात थांबणार आहे ना तोपर्यंत मित्रांनो रोहित वाडकर 11 संघाचं नेतृत्व करणारे आपले त्यांचे कर्णधार आयकॉन असतील संघ मालक असतील या तिघांचाही कॉन्फिडन्स मित्रांनो असणार आहे कारण पट्ट्यावर बोरगाव गावचा आहे. आहा नशिबाचा कौल घडलाय काय घडलाय. वैभव वाडकर 27 रक्षक चेंडू खाल्ले सुरक्षित असताना इथे मात्र तू चलमय आया आणि
कॉन्फिडन्स लेवलला ढासळला आणि टीम दळमळली की काय आणि का थोडंसं आता बॅकफुटला जाते मित्रांनो. इथे धावा हव्या आहेत आणि इथे उलट झालंय, विकेट येत आहेत मित्रांनो. नेव्ह बॅटर कोण आहे मैदानाच्या आतमध्ये? शिवराज मित्रांनो. एका माग एक मित्रांनो धक्के लागले तर मोहरे टिपले गेले. तर कृष्णामाई 11 हा संघ पूर्णतः हावी झालाय. आता मात्र काय होत आहे, सन्मान द्यायचा होता चेंडूला. चेंडू पडल्यानंतर बॅट स्विंग झाली, लेट बॅट स्विंग झाली. पंकज दादा, आपल्या खिशात जर टॉस असेल ना WPL चा तर चेक करायचा आणि आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. इथे मात्र काय होत आहे आणि परत एकदा लॉंग ऑफ वरून ओमकार वाडकर. मित्रांनो काय सोडरेक असा हा क्षेत्ररक्षक आहे, काय ठेवला आहे त्याला क्षेत्ररक्षक करायला. टॉस तुम्ही खिशात घेऊन फिरताय काय? सांगायचं राहून गेलाय. आतापर्यंत 7 धावा धाव फलकावरती आणि जीवन नावाचा जर विचार केला, जीवन नावाचा खेळाडूचा विचार केला ना तर अजून देखील जीवन नाव स्ट्राईकला उभा आहे मित्रांनो. तुम्ही का असं का होतंय, जीवनला स्ट्राईक द्यायला हवे मित्रांनो. नवीन बॅटर येतोय, शॉट खेळायचा नादामध्ये विकेट प्राप्त करून देतोय. परत एकदा सन्मान दिलाय सुरक्षित कव्हरला. इथे मात्र एका धावेवरती सन्मान आमचा ऐकलं आणि बॅटरने जीवनला स्ट्राईक दिले. ओव्हर संपले. परत एकदा काय घडतंय बघा. इथे गमतीचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट हा रंग बदलणारा सरडा विनोदी क्रिकेट आहे हा खेळ. आणि काय होतंय, लॉंग ऑन वरून आला ओमकार, मगाशी कॅच घेतली मित्रांनो. मिड ऑफला देखील लॉंग ऑफला एक सोर एक झेल घेतली. त्यानंतर आता म्हणजे कॅप्टनचा विश्वास पहा मित्रांनो. छोटा फलंदाज, छोटा गोलंदाज आहे ओमकार, याच्यावरती विश्वास ठेवलाय. त्याला माहिती आहे कॅप्टनला की ओमकारकडून कॅच सुटणं तेवढं शक्य नाही आणि त्याच प्रकारचे 2 झेल, कडक झेल. एक लॉंग ऑनला मिड ऑफला कॅच पकडला गेला आणि बॅकफुटला ढकललाय रोहित 11 संघाला. आता आणतोच ओमकार, वैगाव गावावरून बिल्लावून करणारा खेळाडू. आता मात्र इथे वैयक्तिक पहिला संघाचा 3रा षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. मारा करेल एका शिवराज ना, शिवराज त्याच ताकदीचा अंडर 18 दोन्ही खेळाडू आहेत. बॅटर कोण आहे यार, कोण सांगेल का मला? शिवराज ना. एक अंडर 18 दोन्ही खेळाडू आहेत, गोलंदाज आणि फलंदाज देखील मित्रांनो. या छोट्या खेळाडूंचा खेळ सन्मान दिला परत एकदा. तटवून काढला ऑफसाईडच्या दिशेला. इथे मात्र एकच धाव येते आणि एका धावेने आता मात्र धावसंख्या हलती डुलती झुलती. बूंद से सागर भरने की कोशिश यहाँ पे की जा रही है. कारण की त्याला कारण पण तसंच आहे, एका मागे एक मोहरे मोठे मोठे हादरे मोठे धक्के बसले आणि इथे मात्र काय होतंय, आता परत एकदा ओंकार सज्ज होतोय. हा विझालाय फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्र लीग मधला सगळ्यात महागडा खेळाडू. इथे काय होतंय, प्रेक्षक बनतोय, प्रेक्षक
मित्रांनो काय ब्लास्ट होतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा येत नव्हत्या. नॉन स्ट्राईकला बघून पाहून खडा होऊन उभा राहून विकेट पाहत होता. इथे मात्र सरसावलाय परत एकदा. चेंडू हवेत उभा. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. फील्ड केले तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. मित्रांनो ह्या बॅटरला नॉन स्ट्राईकला ठेवायचा नव्हता. मोठे मोठे मोहरे गाव लावत होते. कृष्णाबाई 11 या संघाला माहित होतं. चावूया धाव फलकावरती 27 धावा धाव फलकावरती. मित्रांनो 3 मोठे मोठे फटके खेळल्यानंतर उसळी मारले. नक्कीच जीवनचं कौतुक करावं लागेल. आणि समीकरण पहा काय येऊन उभं टाकलंय. 6 चेंडू आणि का समीकरण मित्रांनो आपल्या समोर आहे. 6 चेंडू आणि का 13 धावा. मित्रांनो काय सोडलाय का मित्रांनो. चान्स मिळाल जीवन याला. आणि चिखली गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू मित्रांनो. 2 षटकार 1 चौकार. मित्रांनो जीवनला जर स्ट्राईक नसती मिळाली तर पूर्णपणे संघ बॅकफुटला गेला असता. ज्या प्रकारे जीवन स्ट्राईक वरती आला काय ब्लास्ट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो जबरदस्त खणखणीत चौकार आणि षटकार पूर्णपणे मॅच आपल्याकडे ओढले. आता मात्र समीकरण झालंय 6 चेंडू आणि 13 धावा. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक डासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. आणि जिंकलो तरी इतिहासच आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तीच कामगिरी बजावताना इथे मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल जीवनवरती. नॉन स्ट्राईकला एंडला उभा राहून हा बॅटर विकेटचं पतन पाहत होता. एका मागे एक धक्के बसत होते आणि जीवन पाहत होता. एक साईडला उभा राहून नंतर संधी आली. संधीचं सोनं केलं गेलं. 2 षटकार 1 चौकार आला. परत एकदा आपली चेंडू चांगला घेतला गेला. इथे मात्र फाईन लेगला फील्ड होते. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि नक्कीच मित्र एकच धाव काढायला लागेल. कारण जीवन नावाचं वादळ आले. जीवनची बॅट चमकले. जीवनला कुठेतरी स्ट्राईक देणं गरजेचं राहिलंय. आपण प्रहार हल्ला पाहिला त्याचा मगाशी 3 चेंडूवरती. इथे मात्र मॅच जवळजवळ 5 चेंडू आणि 12 धावा. प्रशांत वाडकर यांच्याकडून जर जीवनने सामना जिंकला ना मित्रांनो, या एकट्या पठ्ठ्याने सामना जिंकवला ना, तर प्रशांत वाडकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. यांच्या ताफ्यातील हा एक मातब्बर खेळाडू आहे. एक यांच्या तालमीतला एक पठ्ठा आहे. चिखली गावावरून बिलॉंग करणारा 19 पहिली ओव्हर 5 रन दुसरी ओव्हर 3 रन. यस इथे कोणाच्या विरुद्ध अन्याय केला जाणार नाही हो. मी याची आम्ही पंच कमिटी आयोजन कमिटी काळजी घेऊ. चला समीकरण उभे टाकले. 5 चेंडू 12 धावा. इथे काय होतंय काय घडतंय. परत पाठवलाय. जबरदस्त अपील होते. इथे मात्र काय होतंय. जीवनदान मिळतंय. जणू काही जीवनला जीवनदान मिळालंय. मॅच संपवण्यासाठी या पठ्ठ्याला जीवनदान देवाला कौल लावला गेला. कौल कबूल झालाय. जीवनला संधी मिळाली. रनआउटचा धक्का लागण्याचा चान्स होता परंतु इथे नशिबाने साथ दिले. आणि आता मात्र इथे समीकरण झालंय 4 चेंडू 12 धावा. मित्रांनो स्कोरर ज्ञानेश्वर वाडकर आमच्यापर्यंत माहिती सांगताय. 4 चेंडू 12 धावा. ऑफ साईडच्या दिशेला लागला चेंडू. इथे मात्र काय होतंय. चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला. ऑफ स्टिकच्या दिशेला आला चेंडू. निर्धाव प्रकारचा चेंडू. जीवनला आता थोडं कुठेतरी प्रयत्न करावे लागतील. मित्रांनो या शेवटच्या चेंडूमध्ये ना एक 4 चेंडू 13 धावा 5 चेंडू 15 धावा समीकरण जेव्हा असतं ना आणि ऑफ साईडला चेंडू टाकला ना वाईटची वाट पाहू नका तुम्ही. फटका खेळा तुम्ही तो. आणि इथे पहा बक्षिसांच्या वर्षा होतोय. जर बॉलर मॅच जिंकवली ना तर स्वतः संघ मालक चोरड बंधू यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. आहा वा भाई वा. सुरेख फुलटा यॉर्क स्वरूपाची डल्लावडी आणि पंचांनी दंडित केला गेलाय गोलंदाजाला. 9 चेंडूचा इशारा. फेकी थ्रो गोलंदाज मित्रांनो दंडित केला जात आहे. चुकीला माफी नाहीये. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. स्पर्धेचं आयोजन पहा मित्रांनो. आत्ताची धावा किती सांगायची आहेत पंच सर. आम्हाला धावा पोचवायच्या आहेत. पॅनल्टीच्या किती धावा आहेत. थ्रो गोलंदाज मित्रांनो पाहिलं हेरलं आणि दंडित केला गेला. थ्रो गोलंदाज म्हणून घोषित केला.
फ्री राहील या चेंडूवरती, फ्री राहील 3 चेंडू आणि का 9 धावा. जड वाटणारं समीकरण अवघड झालं या चेंडूवरती. स्वतः संघ मालकांनी बक्षीस लावलं होतं या गोलंदाजावरती आणि या गोलंदाजाने थोडासा घात केलाय 11चा आणि संघ मालकांची निराशा केली. दंडित केला गेला. किती धावा आल्या पंच या चेंडूवरती? 9+2 पॅनल्टीच्या. इथं फ्री हिट आहे ना पंच? यस, इथं फ्री हिट येईल. मेजवानी क्रिकेटची मित्रांनो. कुठेतरी सामना फसला होता परंतु एक चुकी मित्रांनो किती महागात पडू शकते. येणारा चेंडू सांगून जाईल आपल्याला. या चेंडूवरती मित्रांनो काय होतंय? समीकरण थोडंसं अवघड झालंय. 3 चेंडू आणि का 9 धावा. जीवन नावाचा मित्रांनो वादळ चमचमणारी बॅट मित्रांनो जीवनच्या हातामध्ये आलाय रडार मध्ये. सुरेख डिलिव्हरी कॉपी पेस्ट केलंय. याच चेंडूवरती दंडित केलं होतं आणि इथं त्याच प्रकारचा चेंडू पडला गेला. ऑफ स्टिकला चेंडू पडला आणि का निर्धाव प्रकारचा ऋषी जाधव बलकवडी गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू, बलकवडी गावचं नेतृत्व करणारा खेळाडू आज उभा ठाकलाय कृष्णवाईच्या ताफ्यात आणि का विजयाच्या मध्ये उभा राहिलाय. रोहित वाडकर 11 संघाकडून. जीवन या पठ्ठ्याला खूप साऱ्या अपेक्षा सर्व खेळाडू उभे राहिलेत. चला जीवन सज्ज परत एकदा रशियाला रडार मध्ये मित्रांनो चेंडू हवेत उभा राहिलाय. इथे मात्र चुकी होणार नाही. चेंडू पडलाय. नो मॅच थोडासा लेट झालाय. प्रयत्नांची पराकाष्ठा गेली होती आणि इथे मात्र काय होत आहे काय बिघडतंय मित्रांनो. जबरदस्त असा रोमहर्षक चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये. किती? 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो. इथे आपल्याला हल्ला चढवावा लागेल. आता मात्र कंपल्सरी चेस आहे आणि का षटकार मारायचा आहे मित्रांनो. पण कंपल्सरी चेस आहे. वेळ झालाय मला असं वाटतं. थोडीशी वेळ झाली मित्रांनो. जीवनचा संघर्ष कायम मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं स्ट्राईकला यायचं होतं मित्रांनो परंतु जीवन नॉन स्ट्राईकलाच उभा राहायला लेट आला. येईल का थेट? वा भाई वा. दाद द्यावी लागेल या फलंदाजाची. प्रयत्नांची पराकाष्ठा शेवटपर्यंत केली गेली आणि ओमकार वाडकर याचा जवळजवळ तिसरा अटेम्प्ट सक्सेस झाला. निस्तना बोत आणि करून टाकलाय पूर्ण. रोहित वाडकर 11ला 6 धावांनी विजयी संघ हार्दिक अभिनंदन.